हे बघा, आम्हाला स्वतःलाच हसू येतं वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून की प्रदेश अध्यक्ष बदलणार, आमकं आमकं होणार. अरे पक्षात आम्ही काम करतोय, आम्हाला जास्त माहिती असेल. हा, ओरडलं झापलं, मारायला पण गेले होते, फक्त हात उचलला नाही. तुम्हाला कुठल्या बातम्या देतो, कोण देतो या बातम्या? अहो वृत्तपत्रांमध्ये म्हणजे आजकाल वृत्तपत्राचे प्रतिनिधी फिरत तरी असतात काही ते बातम्या घेण्यासाठी, कुठे ते बसायचं टेबल न्यूज द्यायची. काय चालू आहे यार? काही खासदार अजित पवारांना भेटले, त्यांच्या यशानंतर त्यांना पुष्पगुच्छ दिले. चांगलं ना, ती संस्कृती आहे, त्याच्यात काय मोठं आहे भेटले तर. त्यांना जायचं असेल की जा, असंही जयंत पाटील म्हणाले. पण असं आहे, ही तर गोष्ट खरीच आहे, आम्ही कोणाला अडवतं का कोणी? आता ह्यांना आम्ही अडवत होतो, हे थांबले काय? गेले पळून, तेच काय मोठं आहे? काही पदाधिकाऱ्यांची जी डिमांड आहे, अरे ते पवार साहेब बघतील ना, पवार साहेबांशी बोलतील लोक, पवार साहेब निर्णय घेतील. याची सार्वजनिक चर्चा कधी होते का हो संघटनेची? जे कोणी बातम्या किंवा बोलत असतील त्यांना एक सांगा. मी 86 साली 84 साली पक्ष संघटनेत आलोय. 84 साली पक्ष संघटनेची कधीही जाहीर चर्चा होत नाही. ती आपल्या बॉसशी बोलायची असते, बॉसकडनं मार्ग काढून घ्यायचे असतात. पक्ष आमचा आहे, तो काय पब्लिक मध्ये न्यायचा नसतो. पक्षाचं काम पब्लिक मध्ये न्यायचं. पक्षाच्या समस्या, पक्षामधल्या काही अडचणी असतील त्या पब्लिक मध्ये न्यायच्या नसतात. आणि तुम्ही म्हणजे आश्चर्यच वाटतं मला बाबा. असं आहे की 5 बैठकांमधनं परिपाक हा निघाला की आपल्याला लढायचं आहे, तयार राहा. महानगरपालिका येते, जिल्हा परिषद येते, आंदोलनं करावी लागतील. एवढं मोठं मस्साजोगचं प्रकरण आहे, परभणीचं प्रकरण आहे, महाराष्ट्रभर पेटवावं लागेल सगळं प्रकरण. आता या पद्धतीने सरकार त्याला समर्थन देत आहे, सरकार त्याच्या पुढे उभं राहिलंय, स्वतःच्या मागे ठेवतंय, आपल्याला बाहेर काढावं लागेल. मला सांगा, पत्रकारांनाही माझा प्रश्न आहे, परभणीचा सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा? कोणी विचारत नाही. गरीब बिचारा एका मागासवर्गीय दलित पोराला महाराष्ट्र न्याय देणार की देणार नाही? आणि मला अभिमान वाटतो त्या आईचा. त्याच्या आईने सांगितलं मला 10 लाख नको, तुमची भीकच नको, मला कौतुक केलं पाहिजे त्या आजीचं जाऊन. तो मेला कसा? अजून सर आम्ही एवढं बोंबलून विचारतोय, मेला कसा सांगा, मेला कसं सांगा? असं कसं चालेल हो? हो, तो झाला कुठे? मृत्यू झाला कुठे त्यांचा? त्यांना श्वासोश्वासाचा त्रासच झाला, तो झाला कुठे? काही जागा असेल ना, इथे झाला. ते मेले किती वाजता? आता पूर्वीचे दिवस राहिले नाही ना. तुमचे हार्टबीट सोडणं सांगतात की किती तासापूर्वी हे थांबलंय म्हणून तुमचं हृदय. काहीच समजत. इट इज नॉट अ कस्टोडियल डेथ. This is what the government is hiding. It is not a custodial death. He was into magisterial custody. न्यायालयीन कोठडीत कोणाचा मृत्यू होणं याला मर्डर म्हणतात. मग त्याचा खून केला तर कोणी केला? त्याच्या अंगावर जखमा होत्या, त्या जखमा आल्या कुठनं? बोंबलून मी विचारतोय अधिवेशनापासून. कोणाचं लक्षात नाही? इट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. आणि बघच बरोबर मागासवर्गीयांचाच इन्स्टिट्यूशनल मर्डर होतात. गरीब बिचारा एका मागासवर्गीय समाजातला पोरगा, त्याला न्याय द्यायलाच पण तयार नाही. गृहमंत्री निष्क्रिय आहेत का? कारण की गृहमंत्रालयाचं फेल्युअर आहे. जर अहो ओपन तर करा, सांगा तर. परळीमध्ये 109 मृतदेह जवळपास वर्षभरात आढळले. अहो 109 नाही, तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या शेतीपट्टे खणले ना तर फक्त तिथे तुम्हाला हाडं मिळतील, हाडं. एक मिनिट, फक्त पोलिसांनी 5च कोणाचे गुन्हे दाखल. अहो मी तुम्हाला सांगतो ना, परळीमध्ये म्हणजे परळी मला आफ्रिकेत वाटायला लागलं. आता ज्या स्टोरीज येतात ना त्या आफ्रिकेत वाटायला लागलो मला. अहो लोकांच्या घरी जाऊन हा दम देतो वाल्मिक कराड.
घरी जाऊन तुझा नवरा जिवंत राहील का? एका बाईला दिलेला दम, ती बाई म्हणाली याला 302 मध्ये टाका, मी स्वतः उभी राहून कॅमेरा समोर सांगेन. पण हा जर 302 मध्ये नाही गेला आणि हा सुटून बाहेर आला तर माझा नवरा जिवंत राहील की नाही याची खात्री नाही. अहो सारंगी महाजन सारखी स्त्री बाहेर येऊन सांगते की आमची जमीन लुटली या माणसाने, आणि कोण घेणार ते विकत? तर धनंजय मुंडे यांचा नौकर. काय तो पण बापू मुंडे का काहीतरी, जो कोण असेल तो, त्याच्याकडे इम्पोर्टेड कार, त्याच्याकडे बंगला आणि तो नौकर. असं आहे, आम्ही कधीही म्हटलेलं नाही त्यांनी खून केला. धनंजय मुंडे असं म्हटलंय का आम्ही? ऑन रेकॉर्ड कुठे आहे का तुमच्याकडे? मी आज सगळ्यांसमोर परीक्षा द्यायला झालाय, अग्नी परीक्षा. आम्ही म्हटलं का? पण तुम्ही 4 हवालदारांची ट्रान्सफर केली ना, का म्हणून ट्रान्सफर केली? की त्यांचे वाल्मिक कराडशी संबंध आहेत आणि ते चौकशी प्रभावित करू शकतात, हो ना? साधा प्रश्न उभा राहतो. तर 4 हवालदार चौकशी प्रभावित करू शकतात, तर मग धनंजय मुंडे प्रभावित करू शकतात की नाही? बस एवढाच प्रश्न आहे. अहो त्यांच्याच पक्षातल्या आमदारांनी मागणी केली ना राजीनामा घ्या म्हणून, आम्ही नाही केली ना. मंत्रिमंडळातले त्यांचेच सहकारी जाऊन भेटून सांगतायत ना की आम्हाला मतदारसंघात त्रास होतोय म्हणून. सगळंच लपून ठेवायला चादरी खाली तर नाही जमत, चादरी खालीनं पण हालचाल दिसतेच ना. कुठेही संघ परिवाराचं कौतुक केलं नाही, पण मात्र बीजेपीच्या विजयामध्ये संघाचा मोठा हात आहे हे बोलले, आणि त्याच्यात चूक काहीच नाही. संघाने जीव तोडून काम केलेलं, आणि संघाचे एक मोठे प्रतिनिधी नागपूरला मला चालता चालता भेटले. त्यांनी मला स्वतः सांगितलं जितेंद्र यांचा विजय हा खरा आमचा विजय. आता मला ह्याच्यावरती अधिक काही बोलायचं नाही. तो त्यांचा मातृपक्ष आहे, म्हणजे मातृ संघटना आहे, त्यांनी त्यांना मदत केली पाहिजे, ह्याच्यात आमचं काही दुमत असतं का म्हणे. पण मी असो किंवा पवार साहेब, म्हणजे पवार साहेब तर वैचारिक दृष्ट्या काही संबंधच नाही. आता एखादा म्हणजे त्यांनी जर बीजेपीला मदत केली आणि निवडून यायला सहकार्य केलं, आणि ते जर बोलून दाखवलं की त्यांनी प्रचार केला, त्यांनी अतिशय सूक्ष्म पद्धतीने प्रचार केला, घराघरात जाऊन सांगितलं, त्याच्या चुकीचं काय? ठीक आहे, कौतुक झालं. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी सातत्यानं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठका होतात. त्यामध्ये सर्वांचा सूर आहे त्यांच्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं की एकला चलोरेची भूमिका आता उद्धव ठाकरेंनी घ्यावी. असं आहे की हे सगळं वरिष्ठ पातळीवर केलं जातं. मी माझ्या तोंडातनं काही निघणार नाही, जेणेकरून तेवढीच एक संधी मिळेल की जितेंद्र बोलला. मला काही म्हणायचं नाहीये. हे पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब हे तिघं मिळून ठरवतील, जे ठरवतील ते ठरवतील. गेल्या काही दिवसांमध्ये बातम्या वेगळ्या स्पेक्युलेटिव्ह स्वरूपात आल्या, आपण सुद्धा केल्या गेल्या की तुमच्याकडून जात नाही. पण त्याचवेळी आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे सुद्धा भाजपची जवळीक साधलेली अशी चर्चा जोरदार सुरू झाली. आज सुद्धा आदित्य ठाकरे फडणवीसांची भेट घेत आहेत. असं आहे की कालचं संजय राऊत यांचं स्टेटमेंट ऐकल्यानंतर कुणाला वाटेल ते जवळ जात आहेत? असं स्पेक्युलेशन्स वरती पॉलिटिक्स नाही होत साहेब. आणि स्पेक्युलेशन्स पत्रकार करतात आणि त्याला राजकारण्यांनी उत्तर द्यावी. आवर पॉलिटिक्स कॅनॉट बी मीडिया ड्रिव्हन. आमचं राजकारण आहे. मीडियाने येऊन त्याला अशी झाला असं नाही होत. आणि मी तरी त्याच्यातला नाही आहे. माझा मार्ग मी चोखाळतो आणि जातो. जयंत पाटील हेच प्रदेशाध्यक्ष राहतील. जोपर्यंत साहेबांची आणि सगळ्यांची बैठक होत नाही तोपर्यंत जयंत पाटील ह्या माणसाविषयी चर्चाही होणार. काय पण सुरेश धसांना विचारा ना, मला मुन्नी पण माहित नाही आणि काय त्या मुन्नीचे कारनामे आहेत हे पण माहित नाही. मला कशाला घेतात त्याच्यामध्ये?
काय 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 माहित नाही, म्हणजे मी ऐकलं नाही त्याच्यावर मला काही म्हणजे हे पण नाही. मी पहिल्यांदा तुमच्याकडे बातमी आली आणि डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारता. काय यार, आम्हाला पण थोडं वापरावं लागतं ना. अध्यक्ष होते. मग त्यांच्या किती 28 तर लाडक्या बहिणी सापडल्या ना. हे बघा, वाल्मिक कराडांचे 22 गुन्हे, त्याच्यातले 7 307 आहेत. वाल्मिक कराड जहां वाल्मिक कराड खडा व सरकार से बडा, असे पुरावे येत आहेत एक. मला एवढाच प्रश्न आहे की अनिल देशमुखांना फक्त आरोप केला, सिद्ध पण नाही केलं. ईडी पीडी सीडी बीडी सगळं लागलं. इथं तर पुरावे आहेत पैसे घेतल्याचे, मागितल्याचे. काय झालं, कोणी केली? मी तर कुठे तुमच्या चॅनलला वगैरे बघितलं नाही, बातमीच नाही बघितलं. नाही, मग तुम्ही बातमी काय नाही दिली आजपर्यंत? नाही, पण म्हणजे तेच ना, काय फरक पडतोय त्यांना? सगळ्या 307 आहेत, सगळे सगळे सगळे. ज्या पोलीस स्टेशन मध्ये 307 मध्ये जो वॉन्टेड आहे, त्याच पोलीस स्टेशन मध्ये 100 वेळा चहा पित होतो. त्याच इन्स्पेक्टरची जी दोस्ती होती, त्याच इन्स्पेक्टर केसला गेला. हे केसला जी हत्या झाली, चौकशी अधिकारी तोच होता पहिला. ज्यांनी अॅट्रॉसिटी नोंदवली नाही तोच अधिकारी होता. त्या कुठेतरी प्रचंड घोटाळा आहे आणि प्रत्येकाचे टांग एकात एक अडकल्यामुळे कोणीच काही करत आहे. तुम्ही देखील काल बैठकीमध्ये होता. जयंत पाटलांच्या संदर्भात अनेक बातम्या माध्यमांसमोर येतात. जयंत पाटलांनी खासदारांना ओरडलं. ज्या खासदारांनी पहिल्या रांगेत बसलेले होते त्या खासदारांनी जाऊन अजित पवारांना निवडणुकीनंतर शुभेच्छा द्यायला मुख्य दिले. त्यांना ज्या खासदारांना जायचे त्यांनी त्या खासदारांनी जावं असं देखील म्हटलेलं. अशी कुठली चर्चा नाही. आता आव्हाड साहेबांनी पण सांगितलं, आम्ही सगळे. आणि एक तुम्हाला सांगतो, हे प्रकरण मिटवा. जयंत पाटलांना मी गेले नाही म्हणायला गेलं तरी 30-90 सालापासून ओळखतो. ही इज वन ऑफ द मोस्ट श्रूडेस्ट पॉलिटिशियन इन महाराष्ट्र पॉलिटिक्स. ते कोणाला ओरडतील असं तुमच्या स्वप्नात तरी कसं येतो? ते जयंत पाटील आहेत. ते मला सांगतात, अरे जितेंद्र शांत राहा ना, कशाला चिडत असतो कायम? मी जरा जरी काय बोलले, अरे जरा आवर्त घे ना, ते चिडतील कोणावर? अरे सर्वात दोस्ती करणारा माणूस जयंत पाटील. मी काय त्यांची बदनामी करता त्या स्वभावाची? कोणी सांगितलं तुम्हाला येऊन? यांनीच सांगितलं ना. आम्ही सांगितलं ना.